गावातील जमलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला बंधू भगिनी, सर्वांना माझा ग्रामविकास ट्रस्ट दुर्बडच्या वतीनं प्रथमतः नमस्कार। नुकतीच माझी दुर्बड ग्रामविकास ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि प्रथमतः गावातील एका महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रथमतः मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। मुळातच आज आपण जो उत्सव पाहत आहात त्याच्यामध्ये आपले काही गावातील ज्येष्ठ आणि त्यावेळेचे तरुण ज्यांनी तो तरुण विचार रुजवला की गावामध्ये गणेशोत्सव नावाची एक संकल्पना असावी आणि ती भव्यदिव्य असावी, गावातील सर्वांना समाविष्ट करून घेणारी असावी। लहानपणी मी देखील यायचं होतं, कसबे सरांचं घर होतं, इथे यायचं म्हणजे सगळ्यात एक भीतीचं वातावरण असायचं, सरांचा तेवढा दरारा होता। गणेशोत्सवाच्या काळामध्ये इथं मटकी फोडायची स्पर्धा असायची, ती अतिशय म्हणजे आजही मला ती आठवते, तशी स्पर्धा मी पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये पुढेही तितकी चांगल्या पद्धतीने झालेली पाहिली नाही। गावामध्ये जसं आज तुम्ही एकत्र आलात, आपण एकत्र आलो आणि गणेशोत्सव मंडळाच्या संकल्पनेने चांगले चांगले उपक्रम म्हणजे कीर्तनासारखा किंवा आज जो हळदी कुंकू असेल, लहान मुलांना प्रोत्साहन म्हणून बक्षिसं दिली असतील, हे सर्व उपक्रम केले। त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने आपण गावातली सर्वोच्च संस्था म्हणून दुर्बड ग्रामविकास ट्रस्टच्या देखील उपक्रमामध्ये सर्वजण एकत्र येऊन सहभागी होऊयात। त्या कार्यक्रमामध्ये देखील असाच प्रकारचा उत्साह तुम्ही दाखवला, तुम्ही मार्गदर्शन केलं, सोबत तुम्ही जर काम केलं किंवा आमचं काही चुकलं तर सांगितलं तर नक्कीच बदल करून चांगल्या प्रकारच्या योजना उपक्रम हे गावापुढे गावाच्या सर्वांसाठी, ग्रामस्थांसाठी, सभासदांसाठी आणणं शक्य होतील। दुर्बड ग्रामविकास ट्रस्टच्या संस्थेवर नियुक्त झाल्यानंतर पंत आपण पहिल्याच सभेमध्ये गावचा कारभार हा पारदर्शक आणि सुटसुटीत आणि किचकट प्रक्रियेतून दूर व्हायला हवा या दृष्टीने पहिलं पाऊल उचललेलं आहे। की जे गाव बैठकीमध्ये 10 रुपये प्रवेश फी, 1 रुपया प्रवेश शुल्क याची पहिल्याच मीटिंग आपण ठराव पारित केला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गावातल्या लोकांना, ग्रामस्थांना, सभासदांना जे काही चांगलं काही देता येईल त्याचा प्रयत्न आमच्या सर्वांच्या तरुण ज्येष्ठ तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नक्की राहील। येणाऱ्या काळामध्ये dorwad.com नावाची आपण एक वेबसाईट ट्रस्टच्या वतीने डेव्हलप करतोय, त्याच्यातनं ही जशी मंडळ आहेत, उपक्रम आहेत त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल। येणाऱ्या काळामध्ये सर्व मंदिरांमध्ये डिजिटल पेमेंटची व्यवस्था आपण करत आहोत, ज्याद्वारे येणारं पेमेंट हे ताबडतोब आपल्याला डिजिटल स्वरूपात घेता येईल आणि त्याचा विनियोग करता येईल। त्याचप्रमाणे संस्थेला जवळजवळ 21 वर्ष पूर्ण होत आहेत, तर संस्थेच्या PRO म्हणजे संस्थेचे उपक्रम नागरिकांपर्यंत किंवा समाजापर्यंत, सभासदांपर्यंत पोहोचावे म्हणून त्या उपक्रमासाठी PROची देखील नेमणूक करण्यात आली आहे पहिल्याच मीटिंग मध्ये। आणि मासिक सभेपासून आर्थिक सगळी गणित ही सभासदांना किंवा ग्रामस्थांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून येणाऱ्या 15 दिवसामध्ये जी मासिक सभा झाली तिचे देखील पूर्ण इतिवृत्तांत म्हणजे गावचा कारभार गावातल्या लोकांनी, गावातल्या लोकांसाठी, गावातल्या लोकांनीच केलेला पाहिजे यासाठी म्हणून पारदर्शक करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सर्वांना तो प्रत्येक मीटिंगचा अहवाल प्रत्येकापर्यंत पोहोचवईल आणि या सर्व कामांमध्ये काही चुका होतीलही। तुम्ही सर्व ज्येष्ठ आहात, मार्गदर्शक आहात, तुम्ही जर सर्वांनी साथ दिली, कान पकडून जरी उभा करायला होती चालतील, पण त्याचा हेतू मात्र चांगला असावा, गावच्या संस्थेचा विकासाचा असावा। निश्चितपणे उर्वशा काढू आणि येणाऱ्या काळामध्ये जितकी अधिकाधिक चांगली सेवा देता येईल त्याचा प्रयत्न करू। तुम्ही मला या ठिकाणी माझे पदाधिकारी, माझ्यासोबतचे विश्वस्त संचालक यांच्यासह बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल आपला कायम ऋणी राहील। धन्यवाद। प्रामाणिकपणे छानशी माहिती दिली तुम्ही ॲडव्होकेट साहेब, आम्ही तुमच्या नेहमी सोबत असणार आहोत, ती काळ्या दगडावरची वेल आहे, कारण आम्हाला त्याच्यात खूप आवड आहे। आणि आजच तुम्हाला सांगतो
जेव्हा हे लक्षात आलं असं झालेलं आहे, आमचा एक सदस्य तुमच्या बरोबर विनायक नलावडे, त्याने आम्हाला परवा मी गावाला आल्यानंतर पहिलं सांगितलं तर पण असं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आपल्या भावकीचं काय म्हणलं 0 मिनिटात तुम्हाला पुढच्या 8 दिवसामध्ये 335 गुणिले 11 ही वर्गणी आमच्या तर्फे, म्हणजे आम्ही राष्ट्रगली जरी असले ना तर भावकीतर्फे काढलेले पैसे आज बँकेतून काढलेले आहेत. विनायकडे येतील तेवढे 335 आम्हाला फॉर्म द्या, ते आम्ही स्वतः भरून घेऊ, ते तुमच्याकडे जमा करून घेऊ. त्याच्यावर ओरिजिनल सही असेल याची सुद्धा आम्ही खात्री जमा करून घेणार आहोत. आणि निश्चितच चांगल्या कामासाठी तुम्ही आम्हाला पाहिलंच असेल, नेहमी आम्ही असतो आणि तुमच्याकडून चांगलंच काम होईल म्हणून मी काल प्रवीण आलाय का तुमचा प्रदीप का काय आपला सुभादाचा मुलगा, हा प्रवीण, काल मी त्याला बोललो तुझी आखी टीम इथं आली पाहिजे बरं का, कारण तुम्ही 9 न्यूज वाटची आहात, तिथे आलं तर आम्हाला आनंद होता. आणि तुम्ही सर्वजण इथे आलेला आहे आणि ॲडव्होकेट आपण अतिशय चांगल्या प्रकारचं आहे, म्हणजे जी आखणी केलेली आहे भविष्यासाठी खूप वापरण्याजोगी आहे. आधी बोलत नाही, धन्यवाद. यानंतर कैलासवासी दानशूर खंडेराव गणेशोत्सव मंडळ संचलित राष्ट्रगल्ली गणेशोत्सव मंडळ आज या ठिकाणी जो काही कार्यक्रम होत आहे, हळदी कुंकू समारंभ, 3 दिवस जी काही कीर्तन सेवा झाली, ती कीर्तन सेवा खास करून सर्व महिला कीर्तनकार या निमित्ताने होत्या. या महिलांच्या उपस्थितीवरून समजतंय का गणेशोत्सव मंडळाचा कारभार हा चांगल्या प्रकारे या गावात चालू आहे. आणि विशेष करून या मंडळाची खासियत, गावातलं एकमेव मंडळ हे रजिस्टर आहे, म्हणजे ज्या मंडळाचं रजिस्ट्रेशन आहे ते मंडळचा हिशोब हा चोख आहे. चोख हिशोब असल्यामुळं 44 वर्ष ही पूर्ण झालेली आहे. मी वर्षानुवर्ष पाहतोय मंडळाचे कार्यक्रम हे वाढतच चाललेले आहेत. या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देईन. तसे सगळे महिला मंडळी इथं खास करून उपस्थित आहे. मी गावात आल्यानंतर सगळ्या महिलांची एकच समस्या आहे, कचऱ्याची. तर ती कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी आपण नवीन जागा ही पाहिलेली आहे आणि एक 4 ते 5 दिवसात या निमित्ताने कचऱ्याची समस्या ही सुटली जाईल आणि घंटागाडी ही व्यवस्थित रेग्युलर चालू होईल. याच निमित्ताने मी सर्व महिलांना या हळदी कुंकाच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही जशी भेट दिली तशी मी एक ग्रामपंचायतीला एक भेट देतो. तसेच जो काही आपल्या गावात डेंग्यूचा प्रादुर्भाव चालू आहे, मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा प्रादुर्भाव हा चालू आहे, तरी आपण या निमित्ताने दुरळी चालू आहे. तसेच आरोग्य विभागाला सांगून आपण सर्व प्रकारच्या त्यांचा सर्वे करून आशा वर्कर आहे, उत्तरचा प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्व या निमित्ताने काम करत आहे. तरी सर्व ग्रामस्थांना मी या निमित्ताने विनंती करेन का थोडंसं संध्याकाळी ग्रामपंचायत दुरळणी करते, परंतु सर्वांनी थोडंसं संध्याकाळच्या वेळेस मच्छरांची ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस थोडंसं तुमच्याही घराच्या समोर कडुलिंबाचा पाला आणि बाकीचं दुरळणी दूर होईल असं वापरून आपल्याला जेवढा मच्छराची समस्या कमी करता येईल या निमित्ताने आपण करू. आणि श्री गणेशाला एकच प्रार्थना करेन का माझ्या धोलवड गावच्या सर्व ग्रामस्थांचं हे आरोग्य चांगल्या रीतीने या वर्षी जाओ ही सदिच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम धन्यवाद आणि नमस्कार की तुम्ही मला इथे बोलवलं. थोड्याच दिवसापूर्वी मंडळाचे अध्यक्ष आमच्या क्लिनिकला येऊन गेले आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी सांगितलं की तुम्ही याल का. चांगलं आहे. मला आनंद झाला की आम्ही 1.5 वर्ष झाले कोलवड गावात वैद्यकीय सेवा देत आहोत आणि एवढ्या कमी वेळात तुम्ही आम्हाला तुमचं समजून इथे बोलवलं त्याबद्दल सर्वांचे मी माझे 2 शब्द बोलण्याआधी आभार मानते. आणि विषय असे भरपूर आहेत बोलण्यासाठी, पण अध्यक्ष आणि सर्वांच्याच गरजेचा असा एक विषय आहे महिलांच्या रिलेटेड, तो म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार. तो असा विषय आहे की कधीही न थांबणार. आणि सध्या आपण एवढे केसेस बघतोय, लहान मुलापासून 2 महिन्याचे मुलं, 4 महिन्याच्या मुली किंवा मग 80 वर्षाच्या आजी जरी असतील त्या सुद्धा या सगळ्या प्रॉब्लेममधून जात आहेत. तर थोडी याबद्दल जनजागृती करणं, मी काही मोठी फार व्यक्ती नाही आहे, तर जेवढं माझ्या गुरूंनी मला शिकवलं ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन. या 2 शब्दातून जे चांगलं आहे ते तुमच्यासाठी आणि जे काही चुकेल ते सगळं बाप्पाच्या चरणी मी अर्पण करेन. तर सगळ्यात पहिले मी सांगेन की काही घटना सध्या घडते. 2-4 दिवसापूर्वीची एक घटना आहे की पुण्यामध्ये एका लहानशा मुलीवर अत्याचार करून तिचं दगडाने डोकं ठेचून तिला हत्या करण्यात आली. नंतर बदलापूरची केस तुम्ही ऐकली आहे. नंतर डॉक्टर जे आपले जीव वाचवतात कलकत्त्याची केस तुम्ही ऐकली आहे. अशा भरपूर केसेस आपण ऐकतोय. पहिले आपण म्हणायचो की तरुण मुलीवर अत्याचार झाला, आता तर 2 महिन्याच्या मुलीपासून 80 वर्षाच्या कोमसलेल्या आजीपर्यंत असे सगळे प्रकार घडत आहेत. आणि हे सगळे प्रकार आपल्याला कधी कळतात? सोशल मीडियावर ते आल्यानंतर. हे कोण करतं? सोशल मीडियावर ते कसे येतात? कारण आजूबाजूला लोक असतात पण ते आपली माणुसकी विसरलेले असतात. आणि त्या ज्या मुलीवर अत्याचार होत आहे तिला मदत करण्याऐवजी ते मोबाईलमध्ये टिपून घेण्यात व्यस्त असतात. का? कारण युट्यूबवर टाकण्यासाठी, इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी. ते कशासाठी? तर व्ह्यूज मिळावे आणि त्यातून पब्लिसिटी व्हावी यासाठी. पण त्यांना हे समजत नाही की आपण जर तिथे जाऊन त्यांना मदत केली तर एखाद्या मुलीचा जीव वाचू शकतो. त्या ठिकाणी त्यांना असं नाही वाटत की त्या ठिकाणी आपली आई असू शकते, बहीण असू शकते, मुलगीही असू शकते, कधी कधी बायको असू शकते. तर त्यासाठी जनजागृती करणं फार महत्त्वाचं आहे. तर यासाठी जसं आई वडिलांचं जेवढं शाळेबरोबर आई वडिलांचंही तेवढंच मोठं योगदान असले पाहिजे, विशेष करून महिलांनी, की त्यांच्यासमोर सगळ्या मुली ह्या मोकळ्या होतात की आई असं झालं, मला याने असं बोललं, शाळेमध्ये असं झालं. तर त्यासाठी आपल्याला बॅड टच आणि गुड टच ह्या गोष्टी करणं फार महत्त्वाचं आहे. की महिलांना एक 6th सेन्स असतो बघा, की आधीच आपल्याला कळते की काहीतरी वाईट होणार आहे किंवा कोणीतरी आपल्याकडे वाईट नजरेने बघतोय आणि तो 6th सेन्स आपण ऑलवेज लक्षात ठेवून त्यानुसार आपण वागायचे. का? कारण जे प्राणी पक्षी आहेत किंवा झाडं झुडपं आहेत ही सगळी जन्माला येतात, मरून जातात. त्यांच्याकडे काय असतं? खाणे, झोपणे, प्रजनन करणे एवढीच बुद्धी त्यांना निसर्गाने दिलेली आहे. पण माणसाला, जो माणूस आहे, जो पहिले माकड होता, 4 पायावर चालायचा, मग तो 2 पायावर चालायला लागला, तो तर हळूहळू धावायला लागला, हळूहळू चंद्रावर गेला, नंतर मंगळावर गेला, त्याने पूर्ण समुद्र ताब्यातून जहाजाचा प्रवास सुरू केला आणि तो पूर्ण जंगल ताब्यात घेऊन त्याने मोठी मोठी बिल्डिंग्स तयार केली. ही कशामुळे? कारण त्याच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे. ती विचार करण्याची क्षमता आपण थोडीशी लक्ष देऊन जर त्याच्यावर विचार केला तर असे प्रसंग आपण टाळू शकतो. तिथे असणाऱ्या लोकांना हे नाही समजत की कोणावर तरी अत्याचार होते, 100 नंबर डायल करून पोलिसांना बोलवावं, पण लोक मजा घेतात. हे कशासाठी? कारण गर्दीतला हा आपला माणूस हरवत चाललाय, त्यातली माणुसकी हरवत चालली. त्यासाठी महिलांना सक्षम करणं किंवा मग लहान जी मुली आहे, लहान मुलं सुद्धा याच्यातून वाचत नाहीये, त्या सगळ्यांना सक्षम करणं, त्यांना माहिती देणं हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिली जबाबदारी ते आई वडिलांची. कारण मुलं सगळे आई वडिलांनाच सांगतात की बॅड टच काय आहे का, गुड टच काय आहे. कोणीतरी आपल्यातच असतो तो असा प्रसंग आपल्यावर आणतो. असं आहे का की सगळेच माणसं हे वाईट असतात? नाही. आपण इथे आज सेफ आहोत. कशामुळे? या सगळ्या चांगल्या माणसांमुळे, चांगल्या पुरुषांमुळे.
ज्यांच्या अवतीभोवती आपण असल्यानंतर आपण सेफ फील करतो. आपल्याला असं वाटतं की हा आपला भाऊ सोबत आहे आपण सेफ आहे, आपल्या हस्बंड सोबत आहे आपण सेफ आहे, वडील सोबत आहे आपण सेफ आहे. तर आपल्याला हेच ओळखायचं आहे की आपल्याकडे बघणारा जो माणूस आहे, आपल्या आजूबाजूने जाणारा माणूस आहे, ऑलवेज सतत तुम्ही तुमची जी चेतना शक्ती आहे, जे एक सिक्स सेन्स बोलतो आपण, जो महिलांमध्ये आहे, तो सतत तुम्ही जागा ठेवायचा आहे. त्यानंतरच ह्या घटना टाळल्या जातील. की कोणी आपल्याला गालाला टच केलं, तो कशा पद्धतीने टच करतोय, किंवा कोणी आपल्याला चॉकलेट देऊन आपल्याला भागण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळं आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यासाठी महिलांनी, विशेष करून महिलांनी, कारण मुली सगळ्यात जास्त आपल्या आईशी, आजीशी, त्यांच्याशी बोलतात. तुम्ही थोडेसे त्यांना सांगायचे की कोणी जवळ बोलवलं तर जायचं नाहीये, किंवा मग गालावर हात लावला तर तो सहन नाही करायचा, लगेच त्याला डिनाय करायचं, किंवा मग मराठीत काय बोलू शकतो आपण, त्याला नाही बोलायचं की आरडाओरडा करायचं. असं काही जाणवलं, कोणी आपल्याला काहीतरी आमिष देतोय की हा पैसे द्या आणि माझ्यासोबत चला, ते सगळे आपली गोष्टी टाळायच्या आहेत. तेव्हाच हे सगळे प्रकार थांबू शकतात. तसेच आता ही जी पुरुष मंडळी आपल्यामध्ये आहेत, यांच्याबद्दल आपण असं म्हणतो की यांच्यासोबत आपल्याला सेफ फील होतं. का? कारण यांच्यावर संस्कार तसे आहेत, हे अध्यात्माशी जोडलेले. आजकालच्या मुलांना आई वडिलांनी अध्यात्माशी जोडण्यासाठी सांगणं हे फार महत्वाचे. जेव्हा आपण अध्यात्माशी जोडले जातो तेव्हा आपले विचार हे चांगले होतात. आपल्याला कळतं की चुकीचं काय, वाईट काय. आता आम्ही हिवरे, गोलवड वगैरे या किंवा मग नेटवर या ठिकाणी सगळ्या मुलांना हे प्रशिक्षण दिलेले की तुम्ही कसं ओळखा की कोण आपल्याकडे चांगल्या नजरेने बघते, कोण आपल्याला व्यवस्थित टच करते, कोण आपल्याला चुकीचं टच करते. एक मुलगी लागेल मला, तिला थोडंसं समजून सांगेल की तुम्ही कसं ओळखायचं ते. हे बाळा मागची ये, घाबरू नको, इथे इंजेक्शन नाही आणले. ये सगळ्यांना दिसतंय ना, कारण प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर ते चांगलं लक्षात राहतं बोलण्यापेक्षा. जेव्हा एखादा पुरुष, अनोळखी पुरुष आहे, त्याच्यामध्ये बॅड टच आणि गुड टच असतो. गुड टच कोणता तो मी पहिला सांगते. जेव्हा आपले वडील, आजोबा, आई आपल्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात, तो झाला गुड टच. हा लक्षात ठेवायचा तुम्ही. असं नाही की मॅडमने सांगितलं तो पण आपण नाही बोलणार, तर हे पण समजलं पाहिजे. किंवा आपल्या पाठीवर शब्बासकीची थाप देतात, हा झाला गुड टच. किंवा मग एखाद्या शाबास बाळ खांद्यावर असं करून सांगतात आपल्याला की तू चांगलं काम केले, हा झाला गुड टच. किंवा मग आपले गाल ओढतात, कोण घरचे जे आपल्या ओळखीचे, हा झाला गुड टच. पण एखादा जर अपरिचित माणूस जो आपल्याला माहिती नाही कोण येतो आणि तो जर आपल्याला असं टच करतोय किंवा मग कमरेत हात लावतोय किंवा मग आपल्या प्रायव्हेट पार्टवर हात ठेवतोय, हा झाले सगळे बॅड टच. त्याला प्रत्येक वेळी तुम्ही डिनाय करून आपल्या आई वडिलांशी बोलून आवाज उठवून त्यानंतर त्या गोष्टीला सगळ्या लढण्याची ताकद आपण ठेवायची. कोणत्याही गोष्टीला न घाबरता या गोष्टींचं योग्य आकलन करून ह्या गोष्टी कशा टाळता येतील याचा विचार आपण करायचा आहे. आणि याचबरोबर थँक्यू. याचबरोबर महिलांसाठी मी हे सांगेन की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही जर सदृढ असाल, घरातली महिला सदृढ असेल तर सगळं कुटुंब सदृढ असतं, सुरक्षित असतं. एक गोष्ट तुम्ही बघितली असेल, जेव्हा बायको मरते तेव्हा नवरा फार एकटा होऊन जातो. पण जेव्हा नवरा मरतो तेव्हा एकटी स्त्री पूर्ण घर सांभाळू शकते. असं का? कारण देवाने ती स्त्रियांना ताकद दिलेली म्हणून. ती सर्व मुलांना मोठेही करते किंवा मग त्यांना खाण्यापिण्याचं कुठच्याही गोष्टींची गरज त्यांना भासू देत नाही. आई ही बाप पण होऊ शकते, पण बाप हा आई होऊ शकत नाही. का? त्यांची चूक नाही आहे त्याच्यामध्ये, ते निसर्गानेच त्यांना दिले. माया जी आहे ती त्यांना निसर्गाने दिली आहे. त्यासाठी तुम्ही सदृढ असणं फार गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेणं कसं महत्वाचं आहे. आपण काय करतो, मुलांना तिकीट भरताना सगळे कडधान्य, फळं, पालेभाज्या सगळं देतो, पण आपल्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा आपण कधीच खात नाही. अशा गोष्टी इग्नोर करून करून आपण आजारी पडतो. आता माझ्याकडे जे काही पेशंट येतात सगळ्यांना हेअरफॉलचा त्रास आहे, केस गळतात, तोंडावर काळे डाग आहे, थकवा येतो, सगळ्यांच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे. का? लक्ष द्यायचं नाही स्वतःवर. जेव्हा पिरियड येतात तेव्हा काळजी घ्यायची नाही आणि सेम वर्किंग करत राहायचं, काम करत राहायचं. या सगळ्या गोष्टीवर अशक्तपणा येतो आणि आपल्यातली प्रतिकारशक्ती कमी होते. काही याचबरोबर मानसिक त्रास
जो महिलांना होतो तो कोणाकडे बोलला जात नाही. तो बोलणं फार महत्वाचं आहे. आपण हा कोणाला बोलला पाहिजे याचा फार मोठा प्रश्न पडतो की सासूबाईंना बोललं तर त्या काय बोलतील, ओरडतील का, किंवा मग आईला सांगितलं तर आई टेन्शन घेईल, वडिलांना सांगितलं तर वडील टेन्शन घेईल. या कारणाने आपण कोणाला ते सांगत नाही, मनात ठेवतो. आणि महिलांमध्ये अजून एक चांगली गोष्ट काय आहे, देवाने दिली, खूप विचार करणे, ओव्हरथिंकिंग. खूप विचार करत असतात, काम करत असतात आणि त्या गोष्टीमध्ये असं होते की त्यांना कळत सुद्धा नाही की आपण कोणत्या मानसिक त्रासातून जातोय का. त्यासाठी एका चांगल्या मैत्रिणीची किंवा एखादा मित्र, तो तुमचा हसबंड असू शकतो, तुमचा भाऊ असू शकतो, तुमचे वडील असू शकतात, या सगळ्यांची फार गरज आहे. आणि त्याचबरोबर सगळे जिथे जिथे इथे जेवढे महिलांचे हसबंड आलेले आहेत त्यांना मी विनंती करते की सगळ्यांनी आपल्या बायकोचं ऐकून घ्यायचं जे काय सांगतील ते. आणि अशा गोष्टी मनातलं बोलल्यानंतर, मन हलकं झाल्यानंतर, एकमेकांशी संवाद साधल्यानंतर गोष्टींची प्रश्न सुटतात. आणि महिला असं विचार करत करतच असं एक दिवस असे डिप्रेशनमध्ये जाऊन काहीतरी चुकीचे निर्णय घेतात, गळफास लावतात, सुसाईड करतात, अशा गोष्टी घडतात. कोणाला जर बोलायला कोणीच नसेल का आम्ही आहोत, तुम्ही कधीही सांगा, काहीही मदत लागली तरी आमचे सर आणि आम्ही. दोलवट गावासाठी हिवरे गाव, उदापूर आणि ओतूरला तर एवढे सगळे ओळखणारे लोक नसतात, भरपूर साऱ्या गावातून लोक येतात. पण दोलवट, ओतूर झालं, उदापूर झालं, या सगळ्या गावामध्ये आम्ही 24 तास सेवा दिलेली आहे आणि देतोही. कधीही कोणाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमच्याशी येऊन बोलू शकता. याबद्दल आम्ही कोणाची फीस वगैरे काहीही घेणार नाही. किंवा मग काही मुलांना समस्या असतील त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल, हेल्थ रिलेटेडच नाही तर एज्युकेशन रिलेटेड काहीतरी सुद्धा काही प्रॉब्लेम असतील त्यासंबंधी सुद्धा आम्ही सगळ्यांना हेल्प करू. त्याचे काही चार्जेस वगैरे की तुम्ही क्लिनिकमध्ये आलाय आणि तुम्हाला एवढी फीस द्यावीच लागेल असं काहीही नाही. आणि तुम्हाला हे भेटते याची तुम्ही खरंच तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. कारण पहिले अशा गोष्टी नव्हत्या. महिलांना इतका त्रास करून घ्यावा लागायचा, सासू चोर करायची, गरीब परिस्थिती चांगली नसायची किंवा मग पैसे नसायचे त्याच्यामुळे काही बोलू नाही शिकायचं, महिलांना जाळून टाकायचं किंवा मग अशा भरपूर गोष्टी घडायच्या. त्या सगळ्या आता कमी झालेल्या आहेत का, कारण आपले चांगले विचार झालेले आहेत म्हणून. तर तुम्ही हे सगळं लक्षात ठेवून या माझ्या या बोलण्यातून एका तरी मुलीचं जर या घटना होण्यापासून जर रोखलं किंवा थांबली ती घटना तर मी समजेल की माझं भाषण आज किंवा माझे शब्द हे देवाने ऐकले आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचले. कारण या सगळ्या गोष्टी खूप घडतात, सतत आपण ऐकतोय, सतत काहीतरी रोज 2 दिवसाला एक बातमी येते नवीन. तर या गोष्टींपासून कसं सावध राहायचं हे तुम्ही जे मुली आल्या नाहीयेत त्यांना तुम्ही सांगा अशी माझी कळकळीची विनंती आहे. सर्व मान्यवर आणि आता आपल्याकडे काही मान्यवर उपस्थितीत आपण निघून गेलेले हेही मान्यवर आणि आपण सर्व सावित्रीचे लेखी आणि बंधू आणि भगिनी मला सर्व ओळखतच असा, कारण मी दोलवडची भाची, नंतर 39 वर्षापासून दोलवडची सून. या अशा दोन्ही नात्यांमध्ये मी लहानपण पाहिलंय. हे जे खंडेराव आजोबा आहेत त्यांनी जे दानशूरपणाचं जे कार्य केलेलं आहे आणि आतापर्यंत मी 39 वर्ष तर नाही पाहिलं पूर्ण, परंतु मला 2007 पासून मी ज्यावेळी ते गारवाघर बांधलं त्या दिवसापासून मी ह्या राष्ट्रगल्लीला जवळून पाहत आहे आणि ह्या राष्ट्रगल्लीचे कार्यक्रम पाहत आहे. आणि बारीक सारीक सर्व गोष्टी लहान मुलांपासून अगदी आत्ताच मामा म्हणावं की मी मामाच म्हणते सर्वांना, तर मामांनी आता सर्व मंडपाची कहाणी जी सांगितली ही त्या दानशूर खंडेराव बाबांचीच पुण्य आहे की सर्वांना दानाची ही जी परंपरा लागते ती या बाबांमुळं. कारण गावामध्ये शिक्षणासाठी जी शिवनेरी हायस्कूल आहे ती सर्व जमीन बाबांनी दान केली आणि त्यामुळे त्यांना दानशूर असं नाव पडलंय. आणि इतिहास भोगण्यापेक्षा इतिहास निर्माण करणारे आपले हे बाबा होते. आणि अशा या राष्ट्रगल्लीत आपलं सर्वांचं अस्तित्व हे खूप विलोभनीय आहे आणि त्याला शब्दात वर्णन करता येणार नाही. अजून एक सांगायचंय की आपण ज्यावेळी मुलांना, आता मॅडमने आपल्याला खूप सांगितलंय, सरपंच साहेबांनी खूप सांगितलं, ॲडव्होकेट साहेब आपल्याला यावर म्हणजे
तंटामुक्तीसाठी लाभले, कायद्याचे शिक्षण घेतलेले आणि तळमळीने कार्य करणार आहेत असं आपल्याला सांगितलंय. आता जसं आमच्या हातात जिवंत फायली आहे, जिवंत फायली म्हणजे तुमचे मुलं ज्यावेळी आमच्या ताब्यात असतात त्यावेळी आमची असतात, तसं गावाचा तंटामुक्तीचा सर्व कारभार ॲडव्होकेट कुलदीप सरांनी म्हणजे आता त्यांनी कारभार घेतलाय आणि कायद्याचं शिक्षण असलेल्या व्यक्तीकडे ते गेलाय. तर मला वाटत नाही धोलवडगाव नक्कीच तंटामुक्त म्हणजे आहेच नाहीये, पण आता अजिबातच राहणार नाही. ग्रामविकास सॉरी मला मी तर आपल्या मुलांना शिकवताना किंवा मुलांवर संस्कार करताना आपण संस्कार खूप करतो. घरामध्ये अभंग घेतो, संध्याकाळी रामरक्षा घेतो, म्हणजे आपापल्या परीने आपण त्यांना चांगलंच घडवण्याचा प्रयत्न करतो. बाळ कसंही असो आपलं मूल चांगलंच झालं पाहिजे, चांगलंच घडलं पाहिजे ही प्रत्येक आईची प्रत्येक वडिलांची भूमिका असते आणि ती खरीच आहे, ती पाहिजेच प्रत्येक आई असे. परंतु त्यांची संगत ही संगत फार महत्वाची आहे. संगतीमुळे मुलं बिघडतात. संस्कार कितीही चांगले असतील परंतु संगतही आई वडिलांनी ती पाहावी एवढं मी सांगेल. आणि अजून आपण संपत्ती कमवता किंवा मुलं ही संपत्ती जर धरली तर आपल्याला कुठेही काही कमी पडत नाही. कारण तुम्हाला किती बंगले आहेत, किती प्रॉपर्टी आहेत, किती एफडी आहेत, किती गाड्या आहेत हे कोणीही विचारत नाही. कुठे कार्यक्रमात गेलात तर तुम्हाला विचारतात मुलं किती, मुलं काय करतात, उच्च शिक्षण घेतात, कोणत्या 10वीला असतील तर किती टक्के पडले, 12वीला असतील तर किती टक्के पडले, पर्सेंटेज विचारले जातात. कुठे जॉबला आहे म्हणजे तुमची सर्व संपत्ती म्हणजे तुमची मुलं. तुमच्या प्रॉपर्टी वैयक्तिक जी आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे ती फक्त जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा यापुरतीच असावी. बाकी म्हणजे आपल्या पाल्यासाठी आपल्या मुलांसाठी जेवढी संपत्ती कराल ती त्यांच्या शिक्षणावर द्या आणि शिक्षण त्यांच्या पायावर उभं करणे इतपत द्या. भ्रष्टाचारापासून त्यांना मुक्त ठेवा. देवाचं, गावाचं आणि भावाचं एकही पैसे म्हणजे खाणार नाही असं आत्ता लहानपणापासून त्यांना शिक्षण द्या. म्हणजे पुढे भ्रष्टाचारी ही जी भ्रष्टाचार होतोय आपल्या भारतात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, गावोगावी खेड्यापाड्यात दररोज 2-4 दिवसांनी भ्रष्टाचाराच्या घटना घडत आहेत. आता मॅडमने आपल्याला वेगळ्या लैंगिक शोषणाच्या भरपूर म्हणजे प्रात्यक्षिकासकट सांगितले. प्रत्येक शाळांमध्ये ज्यावेळी बदलापूरची घटना घडली सरकार लगेच जागे झालं, शिक्षणाधिकारी मोठमोठे अधिकारी निलंबित केले का तर त्यांचं लक्ष नाही. मला सांगा शिक्षणाधिकारी वर्गामध्ये जात नाही, शाळांवर जात नाही, शिपाई ठेवण्याचा कार्यक्रम तो शाळांचा असतो. परंतु पालकांनी, शाळांनी आणि आपापल्या घरामध्ये प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलाला, आपल्या घरातल्या लोकांना स्त्रीने जर चांगल्या पद्धतीने आणि स्त्रीच जबाबदार असते. हे सर्व मी स्त्री आहे, मी पालक आहे, पण स्त्रीच ही जबाबदार असते. प्रत्येक चांगल्या गोष्टीला स्त्री जबाबदार असते आणि अशा घडणाऱ्या गोष्टींना सुद्धा स्त्री जबाबदार कुठेतरी कमी पडते. म्हणून मग स्त्रियांनी किती तत्पर असलं पाहिजे. स्त्रियांमध्ये खूप ताकद आहे, इतकी ताकद आहे सकाळी उठल्यापासून जर एखाद्या स्त्रीला कुठे जायचं असेल ना ती एवढी सकाळी उठते, सर्व तयारी करते, कुठे ती कमी पडत नाही आणि जिद्दीने पुढे जाण्याचा ती प्रयत्न फक्त तिला पाहिजे की मला काय करायचंय उद्या. परंतु ती कधी न थकता न कंटाळता संध्याकाळ सकाळ ती चांगल्या प्रकारे जेवण करते. आणि स्त्रीचं एक वैशिष्ट्य आहे, किती रागावली, किती रुसली, किती मनात रागा असला आणि किती थकली तरी ती जेवण बनवताना आपल्या घरातल्यांच्या आवडी निवडी मात्र आवर्जून जपते. मनात कोणताही राग द्वेष ठेवत नाही. ही स्त्रियांची खासियत आहे आणि यासाठी सर्व स्त्रियांनी आपल्या स्वतःसाठी टाळायला पाहिजे. कारण खरंच स्त्रियांचा हा गुण खूप महत्वाचा आहे. राग लोक त्यावेळी नसतो, फक्त त्या जेवणामध्ये त्यांनी नसत आणि आपल्या मुलांना घरातल्यांना जेवण देतात. आणि अजून आता झालं असं खूप बोलायचं असतं पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. 9 वाजून गेले आणि अजून बरेच मान्यवर बोलणार